एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन, राघू एकला राहीन, याद मैनेची येईन, राघू एकला राहीन, याद मैनेची येईन. दोन दिसाची संगत साथ सोडून जाई दिव्याला वाट, राघू दूर अन मैना दूर, आठवणींची भयान रात, ही भयान रात अशी भयान रात. तुझ्या नावाच गोंधळ हातावरी ग मिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. तुझ्या नावाच गोंधळ हातावरी ग मिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन, हात मायेन फिरवीन. प्रेक्षकांनो नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्र चॅनलमध्ये मी पूजा काटकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर अशी काही व्यक्तिमत्व असतात की स्वतःच्या प्रतिभेनं स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करण्याची क्षमता त्या प्रतिभेमध्ये असते आणि आपल्या शब्द माधुर्यानं ज्यांनी कवितेमध्ये स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं असे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोककवी माननीय प्रशांतजी मोरे आज आपल्या भेटीला आलेले. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. खरं तर समस्त कविजगतांना आणि सरांच्या चाहत्यांना सरांविषयी बरंच काही जाणून घेण्याची इच्छा आहे, तर याच विषयी आपण सरांशी संवाद आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधणार आहोत. खरं तर बाप नारळाचं पाणी यांसारख्या असतील किंवा चिमणीनं आता आपला गर्भ सांभाळायला हवा, बाई दुःखाच्या कष्टानं लेपाव्या भेगा यांसारख्या आपल्या अलौकिक शब्द सौंदर्यानं सरांनी कविमनांवरती आणि कित्येक कवितांच्या रसिकांवरती भुरळ घातली. तर अशाच एका दिग्गज व्यक्तिमत्वाशी आपण आजच्या विशेष भागामध्ये संवाद साधणार आहोत. सर संवादाची सुरुवात करताना सर्वात आधी आम्हाला तुमच्या बालपणावरती प्रकाश टाकायला आवडेल. तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं? महाराष्ट्रामध्ये जे गाव दंगलीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे त्या मालेगावमध्ये माझा जन्म झाला. मालेगाव कॅम्पामध्ये, ज्याला दंगलीचं शहर म्हटलं जातं. आणि त्या दंगलीच्या खुणा ज्या आहेत त्या माझ्या चेहऱ्यावर अजून पण आहेत. तर त्या शहरामध्ये माझा जन्म झाला, त्या शहरामध्ये मी वाढलो, शिकलो मी त्या शहरामध्ये, बालपण त्या शहरामध्ये गेलं माझं. आणि मालेगाव हे नाशिक जिल्ह्यामधलं गाव आहे. तिथून पुढे तुमच्या शिक्षणाची जडणघडण कुठे आणि कशी होत गेली? तिथून नवापूरमध्ये गेलो मी. नवापूर नावाचं गाव जे ते गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरचं गाव आहे. तिथून पुढे तुमची शैक्षणिक वाटचाल कुठे आणि कशी होत गेली? मग नवापूरला असतानाच खऱ्या अर्थाने ते वेगळ्या पद्धतीचे जे रंग जे असतात ते सापडले. का मातीचा गुणधर्म असतो, मालेगावच्या मातीचा गुणधर्म वेगळा आहे, नवापूरच्या मातीचा गुणधर्म वेगळा आहे. तिथे कॉलेजमध्ये असताना अधिरंग नावाचं एक अनियतकालिक चालायचं, कॉलेजचं भीतीपत्रक चालायचं. आणि डॉक्टर कैलास सार्वेकर सर जे आहे ते गुरुजन मला तिथे लाभले आणि त्यांनी मला सांगितलं की हे सगळं संपादकीय मंडळाचं काम तुला करायचं आहे. आणि कदाचित मग कविता नावाची गोष्ट, शब्द नावाचे धुमारे जे आहे ना, तिथून पेटायला सुरुवात झाली. सर जेव्हा तुमचा कवितेच्या विश्वामध्ये प्रवेश झाला तर कौटुंबिक पार्श्वभूमी कवितेची किंवा कलाकारितेच्या क्षेत्रातली होती का? हो, वडील माझे जे आहेत ते म्हणजे प्रचंड मोठा कलावंत होता माझा बाप. ते जर फायर ऑफिसर नसते तर आमचा तमाशा असता मोठा महाराष्ट्रामध्ये, असं आमचे मामा वगैरे सगळे सांगायचे, बोलायचे. कारण की इतकं जबरदस्त सगळं व्यक्तिमत्व की महाराष्ट्रातला एकही शाहीर त्या कालखंडामध्ये माझ्या घरी येऊन गेला नाही असं झालं नाही. म्हणजे श्रावणदादा यशवंते असतील, विठ्ठल उमप असतील, प्रल्हाददादा शिंदे असतील, वामनदादा कर्डकांचा तर महिनोन्महिने माझ्या घरात मुक्काम होता. आणि ती ऊर्जा सातत्याने माझ्यामध्ये पेटत गेली, भेटत गेली. आणि तिथून मग ते शब्दांचं वैभव आणि माधुर्य नावाची काय गोष्ट असते ना, ती घरामधून वडिलांनी दिली. नक्कीच. जेव्हा प्रशांत मोरे जी हे शब्द किंवा हे नाव आम्ही ऐकतो तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक तुमची प्रतिभा येऊन जाते की इतका दिग्गज कवी हा होऊन गेला की ज्यांनी भाषेच्या मर्यादा कवितेमधल्या मोडून काढल्या किंवा छेदून काढल्या. तर या कवितेच्या विश्वामध्ये तुमचा प्रवेश कसा झाला? नेमका तो टर्निंग पॉईंट काय होता? 7वी 8वीला असेल कदाचित, तेव्हा आईवर एक कविता आली
की माझ्या मायेची माया माझी प्रेमळ माया माझी प्रेमळ माया जशी दुधावरली साय. अरे संसार संसार तिची सांगे मला कहाणी, तिची सांगे मला कहाणी येई डोळ्यामध्ये पाणी. तर ही कविता तेव्हाचे सगळे दिग्गज कलावंतच आहेत त्यांनी पण ऐकली आणि ती कविता स्वतःच कंपोज केली होती आणि गायली पण होती आणि तिथून कदाचित ती ठिणगी पडत गेली आणि ती वाढत गेली. ते कारण ठरलं. नक्कीच. हा प्रवास नेमका कुठे आणि कसा पुढे चालू केला की कवितेशी किंवा कविता तुमचं गायन सुद्धा तितकंच सुंदर आहे, तर तिथे कसे वळाला? कसं आहे पूजा, खरं तर मला एक गोष्ट सांगायला खूप हे वाटतंय मस्त पद्धतीने. बाबा जे आहेत ना, वडील माझे, त्यांना खूप पुढचं दिसायचं. आपल्या दारावर जे टिंगरेवाले येतात ना, तेव्हा खूप यायचे त्या कालखंडात. माझ्या बालपणात खूप यायचे आणि ते गाणी म्हणायचे आणि अप्रतिम आवाज असायचा, अप्रतिम चाली असायची त्यांच्याकडे. तर बाबा त्यांना बोलवायचे, त्यांना अंगणात बसवायचे आणि मला बोलवायचे आणि मला सांगायचे सून हे ऐक तू सगळं, मला ऐकायला लावायचे. आणि घरामध्ये वडील फायर ऑफिसर असले तरी सुद्धा 5 भावंड शिकणारी, गरिबी नावाची गोष्ट होतीच. तर ते सगळं घरातलं धान्य जे आहे ना त्यांच्या त्या झोळीमध्ये ओतून टाकायचे. आईचे आणि त्यांचे भांडणं व्हायचे बाबांचे की घरातच नाही खायला, तुम्ही त्यांना देऊन टाकलं त्या लोकांना. तर वडिलांचं वाक्य खूप सुंदर असायचं. ते म्हणायचं अरे जाऊ दे एम ए, ज्याचं होतं त्याला दिलं. बरोबर. हे ज्याचं होतं ना त्याला दिलं. पण मला असं आत्ता जाणवायला लागलं, एक संगीतकार म्हणून, एक गीतकार म्हणून, एक गायक म्हणून जेव्हा मी सगळ्या या गोष्टींकडे बघायला लागलो, कवितेकडे बघायला लागलो, तेव्हा असं वाटायला लागलं की आपल्या बापाने आपलं भरणपोषण तिथे केलं. मला नव्या चालिका सुचतात, या वेगळ्या चालिका येतात. तर हे तिथलं आहे. नक्कीच. हे ते जे म्हणायचे ना तिथून ते सगळं आलेलं आहे. नक्कीच. एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये पुढे जाताना आपण पुढचा इंटरव्ह्यू तर करतोच आहोत, पण त्याआधी आम्हाला तुमची एक कविता ऐकायची. म्हणजे साधं आहे. आता किंगरी टिंगरीचं गाणं जे म्हटलं ना आपण, त्याच्यावरती चाल कशा पद्धतीने येते. म्हणजे ती सगळी जी माणसं आहे ना ती तार सप्तकातच जायची गाणं म्हणायला. साधं नाही. मी जर प्रेम कविता लिहितो तर माझ्या प्रेम कवितेमध्ये सगळी सामाजिकता पण येते. बरोबर. ती कशा पद्धतीने येते. आता तो स्वर आणि ते सगळं तू आता लक्षात घेशील की तो स्वर त्यांचा आहे. किंगरी टिंगरीवाले जे होते किंवा दारावर जे यायचे ना, जे फकीर यायचे ना, त्यांनी प्रचंड दिलाय. माझ्या बाबांनी प्रचंड दिलाय. त्या बाबांकडून घेतलेलंच ते कवितेमध्ये उमटतं. जीव लगा रे मैं तेरा तुझ्या बोलण्याचे घाव, माझा फाटलेला गाव माझा तुटलेला गाव, माझा फाटलेला गाव माझा तुटलेला गाव, तुझ्या खिडकीची वेल तिचे जीव घेणे बोल, तुझ्या खिडकीची वेल तिचे जीव घेणे बोल, माझ्या दारची बाभूळ तुझ्या चुलीतला जाळ, तुझ्या चुलीतला जाळ, माझ्या दारची बाभूळ तुझ्या चुलीतला जाळ, तुझ्या चुलीतला जाळ, तुझ्या महालाचे दिवे त्यांचा सरडा उजेड, तुझ्या महालाचे दिवे त्यांचा सरडा उजेड, रोज डफावर थाप माझा गाजतोया फड, माझा गाजतोया फड, माझ्या घरट्यात दिवा जळे उजेडच नाही, माझ्या घरट्यात दिवा जळे उजेडच नाही, येते वादळ घेऊन तुला त्याचे काही नाही, तुला त्याचे काही नाही, माझा बुडालेला गाव दिसे विहाराचा झेंडा, माझा बुडालेला गाव दिसे विहाराचा झेंडा, काल टिपूस नव्हताला पाण्याचा गलोंढाला, पाण्याचा गलोंढा. काल परवापर्यंत आपल्या सोलापूरमध्ये रखरखीत होतं सगळं ना, वाळवंट असल्यासारखं, आणि एक पाऊस पडला आणि सगळ्या गल्लींमध्ये सगळं पाणी आलं. माझा बुडालेला गाव दिसे विहाराचा झेंडा, काल टिपूस नव्हताला पाण्याचा गलोंढाला, पाण्याचा गलोंढा, तुझ्या डोळ्यात कहाणी अन माझ्या डोळ्यात पाणी, तुझ्या डोळ्यात कहाणी अन माझ्या डोळ्यात
भूका कबीर चालतो मागे चालतात गाणी मागे चालतात गाणी भूका कबीर चालतो मागे चालतात गाणी मागे चालतात गाणी जीव लगा रे मैं तारा तुझ्या बोलण्याचे घाव माझा फाटलेला गाव माझा तुटलेला गाव माझा तुटलेला गाव माझा तुटलेला गाव. वा, क्या बात आहे. तर यापुढे तुमचा प्रवास जाणून घेताना या सगळ्या प्रवासाची जडणघडण नेमकी कशी आणि कुठे कुठे होत गेली, या प्रवासाची सुरुवात तो मध्य. कसे खूप तुम्ही शब्दांच्या जवळ जाता किंवा एखाद्या कलेच्या जवळ जातात ना तेव्हा उजळून जाता. हां, तुम्ही जर समजा एखाद्या कलेच्या जवळ गेला नाही किंवा शब्दांच्या जवळ गेला नाही तुम्ही उजळणार नाही. बरोबर. तर हे शब्द जे ती उजळण्याची कला आणि ही उजळवण्याची कला आहे, ही रुजवण्याची कला आहे. तर ही आपण रुजवली पाहिजे. शब्द सुद्धा रुजवण्याची गोष्ट आहे. तुकोबा रायांनी जर समजा गाथा आपल्या हातात दिली नसती, बुद्धांनी जर आपल्याला गाथा आपल्या हातात दिली नसती तर कदाचित आपल्यातला माणूस पण जे या सगळ्या कलांमधून उणं झाला असतं आणि आपण माणसापर्यंत पोहोचलो नसतो. नक्कीच. आजकालच्या मी म्हणेन की रॉकस्टार म्हणूयात किंवा बीटच्या जमान्यामध्ये तुम्ही लोकसंगीताला म्हणूयात किंवा लोकगीताचं वलय एक वेगळं निर्माण केलंय. तर त्या संबंधामध्ये काय सांगाल किंवा त्या प्रवासाकडे? कसं आहे पूजा, मी येण्याच्या आधी म्हणजे 98-99ला माझा हा सगळा कवितेचा प्रवास सुरू झाला. त्याच्या आधीच्या सगळ्या कवींच्या बाबतीमध्ये तू बघशील तर एक तुला जाणवेल की स्वतंत्र चालीच्या कविता येतच नव्हत्या. बरोबर. सिनेमांच्या चालीवर सगळ्या कविता असायच्या आणि मग त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या. तर मग ती कविता मागे पडायची आणि ती सिनेमाची चाल जी आहे तीच माणसं गुणगुणायची सातत्याने. मी आल्यावर ती चालच घेऊन आलो कवितेची, कवितेच्या चालीसकट आलो. आणि त्याच्यामुळे काय झालं ना की चांगल्या चालीचं असल्याने महाराष्ट्राला खूप चांगल्या चाली मिळाल्यानंतर खूप चांगल्या कवींना कळायला लागलं की आपण आपल्या वेगवेगळ्या चालींमध्ये आपल्या वेगवेगळ्या शैलीमध्ये आपण बोललं पाहिजे. मी माझी शैली त्या पद्धतीने निर्माण केली. माझ्या कवितेत चाली प्रचंड भिन्न आहेत. म्हणजे जीवलगारे जर ऐकलं आपण ते कंपोज करताना पुढ्यामध्ये जर एखादा मातबर संगीतकार असेल त्यालाच कळू शकेल ही शब्दांची काय गंमत आहे. आणि शब्द प्रधान गायकी जी आपली तिच्या माध्यमातूनच संगीत आपल्याला टिपण म्हणून जोडायचं आहे. संगीत म्हणून जोडलं मग ते रॅप पॉप मध्ये काय होतं की संगीत जास्त ऐकायला येतं, शब्द ऐकायला येत नाही. इथे आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे शब्दांना प्रचंड मोठं मौल्य किंमत आहे, ती जपली पाहिजे आपण. रॅप नावाची गोष्ट मीही करू शकतो, काय त्याला काय फार अवघड नाहीये. आई घरामध्ये धुणं धुवायचे ना तेव्हा बाथरूम नव्हतं, मोरी होती आणि भोसलेची चाळ घर नंबर 444 आणि ते नगरपालिकेच्या नळाला पाणी यायचं, ती सगळी भांडणं त्या बायकाच एकमेकाच्या आयामाया काढायच्या, ते पण सगळं कानावर आहे. मग त्या मी म्हणालो की त्याचं पण आपल्याला सुंदर गाणं करता येईल. आपण त्याचं गाणं करूया, त्या भांडणाचं गाणं करूया, त्या शिव्यांचं गाणं शिव्यांचं गाणं करूया. तर ती गंमत कशी आहे की आई घरामध्ये ते सगळं आपटायचे ना, त्याला आपण चोपणी म्हणतो. ती चोपणी आता राहिली नाही. आता तुझ्या कालखंडामध्ये सगळं ते व्हिडिओ का जमाना आ गया. ते टाकलं मशीन मध्ये की घर घर फिरतं ते माणूस घोरल्यासारखं आणि सगळं धुणं बाहेर येतं. बरोबर. माझ्या काळात तसं नव्हतं. आईला ते असं आपटावंच लागायचं. चोपणी, आणि ती चोपणी मग 2 कामाला यायची. ती एक तर धुणं धुवायला कामात यायची आणि त्याच्यानंतर माझा क्रिकेटचा खेळ त्याच्यावर चालायचा. 2 कामं यायची. तर ती चोपणी आपटली साधी ना तर त्याच्यावर गाणं होतं, काही फार त्याला लागत नाही. पण एखादी छक्कड किंवा एखादी लावणी, एखादी गझल किंवा एखादी कव्वाली बांधत असताना तुम्हाला प्रचंड ताकदीने सगळी गोष्ट करावं लागतं. हे साधं आहे, इतकं साधं आहे. तुला सांगतो की मला जर कोणी सांगितलं ना की 50 गाणी मला लिहून द्या तुम्ही रॅप पॉप, मी लिहून देईन एका रात्रीमध्ये 50 गाणी लिहून देईन. म्हणजे मी पाडीन ती. मी ती प्राणातून लिहिणार नाही. कविता लिहायला एक शब्द जर मला सुचला, एक ओळ मला जर सुचली तर दुसरी ओळ मला कदाचित 6 महिन्याने सुचते. सुचली तर लगेच सुचेल, किंबहुना ते 6 महिने लागतील त्याला. रॅप पॉपचं तसं नाही आहे. ते फार तकलादू आहे, ते टिकाऊ पण नाही आहे, ते विकाऊ आहे. ते विकाऊ आहे. पण गोष्ट अशी पूजा, जर मी ते विकाऊ लिहिलं असताना
तर मी सोलापूरच्या मातीत रुजलो नसतो. वा. 99ला मी आलो होतो सोलापूरमध्ये दमानी पुरस्काराला. हं. आणि तेव्हा मी कविता म्हटली होती मैना नावाची. हं. एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन, हं. राघू एकला राहीन याद मैनेची येईन. हं. तीच कविता आता सोलापूरचाच महाड्याचा आमचा तो दिग्दर्शक मित्र आहे, हां. माने नावाचा, हं. त्यांचा सिनेमा येतोय. बर. तर त्या सिनेमामध्ये त्याचं गाणं झालंय आणि इतकी वर्ष काळजात ती तग धरून आहे की इथल्या ऊसाच्या ज्यूसवर, ट्रॅक्टरवर, शेतामध्ये आणि मुलांच्या सगळ्या कॉलेज तरुणांच्या ओठावर आहेच, त्यांच्या पुस्तकात आहेत. पण आत्ता आमचा राजकुमार खरात नावाचा मित्र भेटायला आला होता. तो म्हणाला की माझ्या शाळेच्या विद्यार्थ्याच्या मुलांच्या वहीमध्ये पण ती कविता आहे. अरे वा, क्या बात. मला वाटतं हीच तुमची किमया आहे की प्रत्येक वयाच्या लोकांना ते तुमची कविता आवडते, भावते आणि म्हणूनच सतत त्यांच्या ओठामध्ये ती असते. त्याचं कारण आहे ना, त्याचं कारण काय पूजा, की प्रेम नावाची गोष्ट जी आहे ना, हं. ते आपण सगळेच करतो. हं. करतो की नाही? हां. आपण आता तू नाही म्हणशील, खोटं बोलशील तू, पण एक काहीतरी असं मनामध्ये असतं. म्हणजे माझ्याही मनामध्ये, आता प्राध्यापक असल्यामुळे नाही म्हणता येत मला असं, पण मनामध्ये ते असतं सगळं. त्याची कविता होत असते. मैना कविता काय, एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन, राघू एकला राहीन याद मैनेची येईन, राघू एकला राहीन याद मैनेची येईन. 2 दिवसाची संगत साथ सोडून जाई दिव्याला वाट, राघू दूर अन मैना दूर, आठवणींची भयान रात, ही भयान रात अशी भयान रात. तुझ्या नावाच गोंधळ हातावरी ग मिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. तुझ्या नावाच गोंधळ हातावरी ग मिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन, हात मायेन फिरवीन. हे मैना नावाची गोष्ट जी ग्रामीण भागामध्ये आपण एकदम रुजवली ना, ती शहरामध्ये पण रुजली आहे. बरोबर. शहरामध्ये कशी रुजली ती, की 1 कप एकच कॉफी तुला मला पिण्यासाठी, 1 कप एकच कॉफी तुला मला पिण्यासाठी, 1 ताट एकच वाटी तुला मला जेवणासाठी, अनेक वाटा एक वाट तुला मला चालण्यासाठी, अनेक वाटा एक वाट तुला मला चालण्यासाठी, तेच ताट तीच वाटी, तेच ताट तीच वाटी अंधन तुझ्या लग्नासाठी. तेच ताट तीच वाटी अंधन तुझ्या लग्नासाठी, लग्नाची पत्रावळी एकट्याला जेवणासाठी, लग्नाची पत्रावळी एकट्याला जेवणासाठी, अनेक वाटा एक वाट तुला त्याला चालण्यासाठी, माझी भली पाऊलवाट पाऊल खुणा मोजण्यासाठी, माझी भली पाऊलवाट पाऊल खुणा मोजण्यासाठी. ती बोलायची, साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड, ती बोलायची. म्हणजे पूजा काय झालं की आपल्याकडे माणसं जी आहेत ना, ती प्रचंड हेकेखोर होत गेली आहे साहित्यामध्ये. खरं तर साहित्यामध्ये, संगीतामध्ये माणसांनी हेकेखोरपणा करता कामा. बरोबर. जसं आम्ही म्हणतो ना, गझल आमची आहे, कव्वाली आमची आहे, भावगीत आमचं आहे, शास्त्रीय संगीत आमचं आहे, फोक संगीत आमचं आहे. बरोबर. तसं होत नाही, तसं होत नाही. कवितेमध्ये पण तसं झालं नाही. हे मुक्तछंदवाले वेगळे, हे गेय कवितेवाले वेगळे. जे गाणारी कवी आहेत त्यांना नावं बोटक ठेवायचे, मग मुक्तछंदामध्ये प्रचंड लिहिलं जात आहे, अनवट लिहिलं जात आहे, असंही सांगितलं जायचं. पण माझं म्हणणं आहे ते तसं नाही आहे. कविता कविता असते. बरोबर. कविता कविता असते. कुसुमाग्रजाने लिहिलं की नाही, एकीकडे लिहिलं, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभारा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. तोच माणूस एक दुसरीकडे म्हणतोय, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. तर मला असं वाटतं की स्वतःचे वाटे करून घेऊ नका. म्हणजे आपल्या जातीचे पण इतके असंख्य वाटे करून टाकले आपण ना, माणूस म्हणून पण बघतच नाहीये, माणूस म्हणून बघत नाहीये. साहित्यामध्ये ललित साहित्य, दलित साहित्य, अमकं साहित्य, तमकं साहित्य, फलान नाही हो. साहित्य साहित्य आहे, ती माणसाची कलाकृती, ती माणसाची कलाकृती माणसाच्या पद्धतीने बघू द्या ना. बरोबर. की ती बोलायची, साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड, मला पाहून मात्र होते हत्तीची सोंड. 2-4 दिवस गेले, वर्गात ती दिसली नाही.
2-4 दिवस गेले, वर्गात ती दिसली नाही, आली वर्गात बसली खरी पण खऱ्या अर्थाने बसली नाही. लाल डोळे डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. लाल डोळे डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. सांगून गेली एक कहाणी सच काही गुणगुणता. माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं, माझा शब्द तिला सांगणार होता. नातं लवकर जुळत नाही. ती मैत्रिणीनं बोलायची, त्याचा स्वभावच कळत नाही. माझं मन जळतं पण मेल्याचं मन जळत नाही. एके दिवशी पाणी पिताना बोलली, काय झालं फुगायला. एके दिवशी पाणी पिताना बोलली, झालं काय 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 झालं फुगायला. माझ्यासोबत असं कोरडं वागायला. प्रेम नाही तर सरळ सांगून टाकावं, मन कशाला झाकावं. बोलली केविलवाणी, डोळ्यात आणून पाणी. कॉलेज सुटलं की धावत पडत लोकल धरते. घरी जाते, आरशात बघते, मला मी दिसतोस तू, मी स्वतःला बघू शकत नाही. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझं काय ते सांग अथवा सांगू नकोस. नजरेसमोर राहा सतत, जत्रेसारखा पांगू नकोस. एके दिवशी काय झाले, लोकल पावसाने बंद झाल्या. एके दिवशी काय झाले, लोकल पावसाने बंद झाल्या. तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळचणीला आल्या. सर्वांना पिटाळून कुठे कुठे दोघं स्टेशनात राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पित राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पित राहिलो. दोघांच्या पावसात मग चिंब भिजले 2 वेळे. हे स्वप्न की सत्य, दोघांनाही पडले कोडे. पाऊस थांबला, लोकल सुरू झाल्या, पाऊस थांबला. तिच्या डोळ्यातल्या पावसाने प्रवास मात्र लांबला. तिच्या डोळ्यातून कोसळली सर, शोधू लागली आपलं घर. तिच्या डोळ्यातून कोसळली सर, शोधू लागली आपलं घर. मी म्हणालो उशीर होईल जाना घरी. मी म्हणालो उशीर होईल जाना घरी. कोसळल्या मग सरींवर सरी. 1 पाय तळ्यात 1 पाय मळ्यात अशी लोकलमध्ये बसली. एक वीज कोसळताना लोकलमध्ये दिसली. ती गेली दिसेनाशी झाली. ढग आले पुन्हा भरून. तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन गेले जळून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून. क्या बात आहे. तर मुक्त छंदाची पण गोष्ट अशी असते. मला काय म्हणायचं की वाटे हिस्से करून घेऊ नका. गझलवाल्यांचा काहीतरी वेगळा ग्रुप चाललाय. ते स्वतःला कवी म्हणत नाही, ते गझलकार म्हणतात. ते गझलकार म्हणतात. असं नाही आहे. हा जो गझलची सगळी धारा आपल्याकडे आणली ना, तो जो धुरीणी होता ना, सुरेश भट नावाचा तो बाप, त्याने सुद्धा वाटे पाडले नाही. तो स्वतःला कवीच म्हटला. बरोबर, तो कवीच म्हटला. तो गझलकार हे काय भानगड, हे नाटक काय. बरोबर. मी तर बऱ्याचदा कवी पण नाव लावत नाही. मी म्हणतो प्रशांत मोरे आलाय, एवढंच बोला तुम्ही. तुमची कविता जास्त बोलली पाहिजे, तुमची प्रकृती जास्त बोलली पाहिजे, तुमचा प्रकृती धर्म जास्त बोलला पाहिजे. हे सगळं आपण लावून घेतो असतं, हे तकलादू आहे, सगळं टिकाऊ नाही आहे. आणि ही व्हॉट्सअपची जी फेक युनिव्हर्सिटी आली ना तुमच्या कालखंडामध्ये, तिने खूप नुकसान केलंय. नक्कीच. आपण साहित्याचा विषय आता छेडतोच आहोत, तर साहित्य चोरी याबद्दल आम्हाला प्रकाश टाकायला आवडेल की असं कधी झालंय का की तुमची एखादी कविता साहित्याची त्या साहित्याची चोरी झाली आहे, किंवा एकंदरीत एक कवी म्हणून साहित्य चोरीबद्दल काय सांगाल? खूप चोरलंय माझं. बर. माझ्या चाली पण चोरल्या आहेत. आपल्याकडे चोरणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे, खूप आहे. वेदना सातारकर हजर आहे सर हे नावाचं पुस्तक जे आहे ना, हे नाशिकच्या एका क्लासमध्ये काम करणाऱ्या टीचरने अख्खं पुस्तकच चोरलं. माझं नाव काढलं, फक्त तिथे लिहिलं की प्रशांत मोरेंच्या कवितेवर सुचलेली कविता, आणि अख्खं वेदना सातारकर छापून टाकलं त्याने. पण आता ते लेकरू असं आहे की ते क्लासेसमध्ये शिकवतं, त्याच्यावर मी काय केस करायची? तो काय भरून काढणार आहे सगळं? आता तर कळलंय सगळ्यांना. ही आता मैना नावाचीच कविता आहे ना, किती ठिकाणी तुम्ही गेलात, किती लोक म्हणतात आमची आहे, ते लोकांना कळलं तर प्रशांत मोरेंची. तुझा हात परिसा माझा लोखंडी गजूला, किती लोकांच्या मुखामध्ये ती कविता गेली आहे. म्हणजे आपल्याकडचे हिरोज आहेत ना, हिरो आता जे गाजलेले हिरो सेटल झालेले, त्यांनी त्यांच्या नावाने सुद्धा छापल्या त्या कविता. त्यांच्या नावाने या कविता आलेल्या आहेत. पण मी काय म्हणतो ना की ज्याला सुचतं ना तो या सगळ्या गोष्टीमध्ये अडकत नाही. नक्कीच देऊन टाकलंय मी एवढ्या कविता देऊन टाकल्या लोकांना ना. नक्कीच. आणि त्याच्या मार्गाने पुढे चाललोय आपण. नक्कीच. इथे आपण म्हणू शकतो की रचलेली एखादी रचना तुम्ही चोरू शकता, पण रचनाकाराची रचनेचं शल्य तुम्ही कधीच चोरू शकत. नक्कीच. इथून पुढे या सगळ्या प्रवासामध्ये नवोदित कवींसाठी तुम्ही काय सांगाल, जे किंवा कवितेच्या क्षेत्रामध्ये आजच्या युवकांच्या योगदानाबद्दल तुमचं काय मत आहे? आता मीच नवोदित आहे. नाही, असं म्हणून तुम्ही मला लाजवताय, असं म्हणून तुम्ही मला लाजवताय. नाही, नवोदितांमध्ये प्रचंड ताकद आहे, पण ती त्यांनी जोखली पाहिजे, ओळखली पाहिजे. कसं आहे पूजा की तुम्ही जेव्हा तुमच्या कवितेवर प्रेम करताना त्यासोबतच तुम्हाला खूप चांगल्या शब्द असलेल्या कवितेवर प्रेम करता आलं पाहिजे. मग ती प्रेम कविता जी कोणत्याही भाषेतली असो, ती कविता कोणत्याही भाषेतली असो, त्या भाषेतल्या कवितेवर तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे. नक्कीच. आपल्याकडे तसं होत नाही. मी संगीतकार म्हणून एक भूमिका घेतो,
ती भूमिका माझी असते. जसं तू उल्लेख केला, ऐका ऐका दोस्तांनो माय बापाची कहाणी, बाप नारळी खोबरं माय नारळाचं पाणी, कविता माझी नाही आहे. बर. सॉरी, मी मीडियामध्ये सुद्धा सांगितलं ही कविता संतोष नारायणकरची आहे. बर. पण मी ती ज्या चालीत बांधली ना, मगाशी जसं म्हटलं चांगल्या चालीचं असल्याने, तर लोकांना बऱ्याचशा सगळं पाचपोळांची कविता मी आणली, हंबरून वासराले साठते जवा गाय. तेव्हा बऱ्याचशा लोकांना, मोठ्या मोठ्या लोकांना हेवे दाव्यामध्ये असं वाटलं की ही कविता जी आहे ही याचे जनक आम्हीच आहोत. एक मोठा पत्रकार जो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असलेला माणूस जो आहे, तो सुद्धा जेव्हा मूर्खपणाचं विधान करतो आणि तो म्हणतो की या कवितेचा मी ब्रँड अँबॅसेडर आहे. मी विचार करायला लागलो, कवितेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणजे काय असतं? मी तर भारवाही आहे कवितेचा, मी खांद्यावर भार वाहतोय कवितेचा, हे ब्रँड अँबॅसेडर भानगड काय? मग जेव्हा निर्लज्ज पद्धतीने असे विधान केले जातात ना, हंबरून वासराले कविता कुणालाच माहीत नव्हती महाराष्ट्रामध्ये, ती मी आणलेली कविता आहे. त्याची चाल माझी आहे. जसं तुला सांगितलं ना की खूप खूप दारावर येणारी सगळी माणसं होती ना, ती अप्रतिम, खूप सुंदर चालीचं त्यांच्याकडे वैभव होतं. तिथून कुठून तरी ती आलेली आहे. हंबरून हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय. माझ्या कुटुंबाला त्या सगळ्या शब्दांनी जोडून घेतलं होतं ना. संबंध महाराष्ट्रातल्या दारिद्र्यात असलेल्या कुटुंबाला त्या कवितेने जोडून घेतलं होतं ना. ती सगळं पाचपोळांची कविता आहे, ती नारायणदादा सुर्वेंची नाही आहे. काहीतरी मूर्खासारखे विधान करायला लागले लोक आणि मग ते नीट पद्धतीने कविता लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण आता येता 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये ती कविता आली आहे, हंबरून वासराले. पण गेली 18-20 वर्षे ती कविता मी गातोय आणि कोणत्याही मंचावर गेलो असेल मी, तर माझ्याकडून गल्लत आणि गफलत कधीच झाली नाही. चुकीची नावं मी कधीच सांगितले नाही, कारण की मग मी फार सुंदर वाचतो आणि वाचलेलं प्रचंड पाठ करतो मी, आणि पाठ केलेलंच मी बोलत असतो सातत्याने. तुमच्या लक्षात येईल की जे ती कविता ज्याची आहे त्याच्या नावाचंच क्रेडिट देईल. म्हणजे सुरेंद्र नाईक नावाचा कवी कुणालाच माहीत नाही आहे. खूप लवकर गेला विचार, आमचा तो नांदेडचा मित्र होता, खूप लवकर गेला. पण त्याची कविता माझ्या हातात लागली तेव्हा मी सांगू शकत होतो कविता माझी आहे, पण मी असं नाही केलं. बरोबर, ही त्याची आहे. तो बिचारा लवकर गेला, लवकर जायला नको पाहिजे होतो सुरेंद्रने. तो इतका सुंदर लिहायचा, जात्यामध्ये दाणे नाही, जात्यामध्ये दाणे नाही तरीही माया वढायची, डोळ्यामध्ये पाणी नाही तरीही माय रडायची. सुरेंद्र नाईक आहे, कोणालाच माहित नाही कविता कोणाची. मला खूप लोकांनी सांगितलं, दादा ही कविता तुझी आहे ना. मी सांगतो नाही, ही कविता माझी नाही. जनमानसांमध्ये सामान्यांच्या कविता रुजवण्याचा मी ब्रीद घेतलेला आहे. मी कवी आहे, मला कोणाची भीती वाटत नाही. माझ्याकडे चालींचं इतकं मोठं वैभव आहे ना पूजा, की मला भीतीचं कारणच नाही ना. बरोबर, की कोणाच्या कवितेला चाल लावली आणि मग आपलं काय होणार, हा प्रश्नच नाही आहे. मी अमर झालो आहे. माझ्या नावाने वाचनालय सुरू झाले, माझ्या नावाने खूप लोक प्रतिष्ठान उभं करतात, माझ्या नावाने आपण याच्या बेळगावच्या जवळ गेलो की तिथे सभागृह निर्माण केलं आहे का साध्या माणसाने, शिवसृष्टी ज्यांनी निर्माण केली ना, तर वरच्या हॉललाच माझं नाव दिलं आहे ज्यांनी. सातारला तुम्ही गेलात ते आपल्या समृद्धी बाबाचं कॉलेज आहे, समृद्धी जाधवांचं, तिथल्या मोठ्या त्या पुढचा हॉल जो आहे त्यांचा सगळा ऑडिटोरियम जो आहे त्याला नाव प्रशांत मोरे सभागृह आहे, लोककवी प्रशांत मोरे सभागृह. तर मला असं वाटतं की भीतीचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही. लोक तुमच्यावर प्रचंड प्रेम करतात. आणि एक कलाकार जेव्हा प्रेक्षकांचा किंवा त्याच्या चाहत्या वर्गाचा झालेला असतो ती गोष्ट नेहमीच नक्की वेगळी असते. जेव्हा आपण इकडे पुढे इथे वळतोय की तुमच्या प्रत्येक कवितांना किंवा तुमच्या प्रत्येक गायनामध्ये कलाकृतीमध्ये सामाजिक भान हे तुमचं एक शल्य आहे किंवा एक खासियत आहे म्हणूयात, तर त्या प्रवासाबद्दल किंवा त्याबद्दल काय सांगाल? तिथं घरातून वडिलांनी दिलेली दीक्षा आहे ना. माझे वडील फायर ऑफिसर होते. माझ्या वडिलांचा प्रवास खूप अप्रतिम आहे. ते फायर ऑफिसर होते, 3 स्टार, पिकॅप, देखणा दिसायला गडी, प्रचंड उंच, माझ्यापेक्षा प्रचंड उंच, आणि ते चालायला लागले रस्त्याने की लोक बघायचे त्यांच्याकडे. त्यांच्या बुटांमध्ये आपला चेहरा दिसेल इतके सुंदर बुट असे त्यांनी चकचक केलेले असायचे. मिलिटरीमध्ये होते, 62चं 65चं युद्ध केलेलं, आणि त्यांची प्रचंड मोठी मिरवणूक काढली होती नाशिकमध्ये. असा बाप मला लाभला, आणि त्या बापाची पावलं जी ती इतकी सुंदर होती ना, ती सगळी सामाजिक होती. 3 वेळा ते सस्पेंड झाले. सामाजिक मोर्चा त्यांनी केला. जेव्हा मालेगावच्या जवळ टोकड्या नावाच्या गावामध्ये 3 छोटी मुलं विहिरीत फेकून दिली होती,
तेव्हा त्यांनी घोषणाबाजी केली, इंदिरा तेरे राज में बच्चे भूके मरते आहे, आणि त्यांना धुळ्यामध्ये अटक करण्यात आली. ते जेलमध्ये गेले. वामनदादा कर्डक, माझे वडील आणि एक प्राचार्य होते धुळ्याचे, ते तिघांना अटक झाली. हे 15-15 दिवस जेल कापून आले, सस्पेंड झाले खूपदा. मग घरात ते हालाकी व्हायची. मग ते सामाजिक भान तिथून येत गेलं. वडिलांनी सांगितलं की तुझ्या जवळ जे आहे ना तेच तुझं आहे, इतरांची लुटमार करू नको. ते कधी जमलं नाही आपल्याला लुटमारी करणं. नाही तर प्रत्येकाकडून मी किमान लाख रुपये घेतले असते मी चाली लावायचे. नक्कीच. आज तू मंगळवेड्यापासून कोणत्याही खेड्यामध्ये, म्हणजे भोसे नावाचं गाव आहे पंढरपूरच्या तिथे संभाजी आडगळे नावाचा माणूस आहे. त्याला कोणीतरी सांगितलं प्रस्तावना लिहिण्याचे मोठे मोठे कवी पैसे घेतात, आणि बिचकून त्या माणसाने मला फोन केला नाही. तो बिचारा तिथे शिपाई आहे, पण खूप सुंदर कविता लिहितो, संभाजी आडगळे नावाचा माणूस. त्याने बिचकून मला फोन केला, दादा मी असा कवी आहे. म्हटलं बोला. म्हणे दादा तुम्ही प्रस्तावना लिहाल का? म्हटलं मला थोडा वेळ द्या, 15-20 दिवस द्या, मी लिहून पाठवतो. माणसं किती सुंदर असतात पूजा. तो माणूस कष्टकरी माणूस आहे. त्याने मला कागद पाठवली, त्याने मला पेन पाठवला, त्याने मला रिफिल पाठवली, पेनची रिफिलसुद्धा पाठवली. आणि जेव्हा मी ते सगळं लिहून पाठवलं, त्यांनी विचारलं दादा किती पैसे? म्हटलं कसले पैसे? म्हणजे प्रस्तावना तुम्ही लिहून दिलीत ना मला, त्याचे पैसे. म्हटलं नाही, पैसे कोणी सांगितलं तुम्हाला पैसे प्रस्तावनेचे द्यायचे? नाही दादा म्हटले, पंढरपुरात तर पैसे घेतात मोठे मोठे साहित्यिकसुद्धा. तर हे फार वाईट आहे, हे फार वाईट आहे. जी लोक बिचारी खूप खस्ता खाऊन लिहितात ना, तुम्ही त्यांचे रस्ते बना. बरोबर. मी तर खूप लोकांचे कविता संग्रह बनवून दिले. मला जेव्हा लोक विचारतात ना, सगळ्यात जास्त मानधन मी घेतो आता मराठीमध्ये. मला विचारतात लोक, इतकं मोठं मानधन घेतो, पण तुम्हाला मंगळवेड्यापासून सगळ्या महाराष्ट्रभरातले लेकरं सांगतील की त्यांची पुस्तकं दिलीत मी करून. कविता संग्रह मी त्यांच्या करून दिलेत आणि त्यांना उभं केलं आहे मी. एक कविता फक्त साधी, आता हे सगळी करोनाची महामारी आली, देवानंद पवार नावाच्या मित्राची कविता जी मी लोकांमध्ये म्हटली, लोकांना सांगितलं देवानंद पवारची कविता आहे. माया मायचं चित्रांग मले भारत वाटते, तिचा उळता पदर मले तिरंगा भासते. त्याच्या उपासमारीची वेळ येण्याच्या आधीच जालन्याच्या एका माणसाने त्यांना फोन केला आणि सांगितलं की प्रशांत दादाला सांगू नका, आणि 15,000 रुपये त्याला पाठवले की मी पैसे तुम्हाला पाठवतोय, प्रशांत दादाला सांगू नका, तुम्ही अडचण काय असेल आम्हाला सांगा. दत्ताजी नावाचे एक मित्र आहेत आमचे, त्या लातूरच्या जवळच्या एका गावाचे, ताशबंद शिरूरचे, अजून भेट नाही समोरासमोर. त्या माणसाने परवा मला 10,000 रुपये पाठवून दिले आणि म्हटले दादा फक्त गाणी करा तुम्ही. महिना कविता प्रचंड ऐकली मी, म्हटले हजारो वेळा ऐकलं गाणं मी, पण तुम्ही चांगलं गाणं करा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. खूप लोक असे आहेत. आईच्या कवितांचा अल्बम जेव्हा थांबला होता तेव्हा सुरेश नवलेंनी 90,000 रुपये पाठवले मला. काम बंद पडू देऊ नका म्हटले, काम करा तुम्ही, कविराज तुम्ही काम करा. सुरेश कोते नावाच्या मोठ्या दादा माणसाने 25,000 रुपये पाठवले मला की कामं थांबू देऊ नका तुम्ही. प्रमोद हिंदूरावांनी 2 सीडीज केल्या माझ्या, 5 पैसे मी घातले नाही, ते सगळं त्यांनी करून दिलं. तर माणसं खूप आहेत आपल्याकडे. नक्कीच. या भरत यादवांनी इतकी पुस्तकं माझी इथे पेरली आहेत, इतकी पुस्तकं माझी पेरली आहेत सोलापूरच्या सगळ्या अवतीभोवतीमध्ये. पण ह्या भावंडांनी कधी मला सांगितलं नाही की टक्केवारीचं काय, हिशोबाचं काय. अशी सगळी भावंड जोडली गेली ना. मग या प्रवासाबद्दल आपण नक्कीच असं म्हणू शकतो की आप तो यूं ही अकेले चले थे मंजिल पाने, लोक मिलते गए और कारवा बनता गया. क्या बात आहे. पुढं मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण काही मिनिटासाठी हे विसरून जाऊयात की तुम्ही कवी आहात. एक माणूस म्हणून तुम्ही कवितेकडे कसं बघता? मी मुळात आता मगाशी जे बोललो ना की मी कवी नावाची गोष्टच लावून घेतली स्वतःला. लोककवी नावाचा सन्मान आहे ना, माझ्या फार वयाच्या आधी मला देऊन टाकला लोकांनी. तो कोणी मोठ्या माणसांनी दिला नाही आहे. पुण्याचं गदिमा प्रतिष्ठान जे आहे त्यांनी तो विचार केला सगळा, आणि लोककवी प्रशांत मोरे हे खूप सहज आलेली गोष्ट आहे माझ्या पदरामध्ये. मी कवीसुद्धा लावून घेत नाही, किंवा तुम्ही कधीही स्टेजवर मला बघा, आता तू माझी परीक्षा घेते म्हणून एवढं बोलतोय मी स्टेजवर नाही बोलत. मी फक्त कविता म्हणतो जाऊन बसतो. सोलापूरकरांनी पण अनुभव घेतला आहे. पण आता काय अग्निपरीक्षेतून मला जायला लागतंय, त्यामुळे मला बोलावं लागतंय, नाही बोलत मी सगळ्याच कलांकडे ना माणूस म्हणून स्वच्छ पद्धतीने बघतो, एक माणूस म्हणूनच बघतो. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे माझे कप्पे पडले नाही.
आणि म्हणूनच हा माझा प्रश्न तुम्हाला होता. माझे मी सोलापूरचा आहे, मी मंगळवेढ्याचा आहे, मी लातूरचा आहे, मी उदगीरचा आहे, मी संबंध महाराष्ट्राचा आहे. कारण की उभा महाराष्ट्र प्रचंड पद्धतीने माझ्यावर प्रेम करतो आहे. माझी पुस्तकं विकावीत म्हणून मी कुठे जाहिरात लावली नाही कधीच. 6 आवृत्त्या गेल्या इतक्या पटकन पद्धतीने. 6 महिन्यात पहिली आवृत्ती जेव्हा गेली कबीराच्या देनाची, केशव मेश्राम बोलायला होते आणि सुशील कुमार शिंदेच्या हस्ते प्रकाशन झालं होतं पुस्तकाचं. त्यावेळेस स्वतः केशव मेश्राम सर म्हणाले होते की हीच मोठी बातमी होऊ शकते की 5 महिन्यामध्ये एक आवृत्ती संपते पुस्तकाची. तेव्हा पुस्तकं संपण्याचे दिवस नव्हते कवितांचे, कवींपासून पळण्याचे दिवस होते. आणि त्याच कालखंडामध्ये प्रचंड पुस्तक पण विकले गेलं आणि महाराष्ट्राने प्रचंड प्रेम केलं माझ्यावर. कथा तिच्या लग्नाचे नावाच्या सिनेमामध्ये त्यातली एक कविता अशोक राणेंनी घेतली. अशोक राणेंसारखा बाप माणूस ज्याने सिनेमा कसा बघावा हे मराठी माणसांना सांगितलं, त्या अशोक राणेंनी मला बोलवून 25,000 रुपये देऊन माझी कविता घेतली, त्याचं गाणं केलं. त्याचं संगीत जे आनंद मोडकांनी केलं आणि गाणं अतुल जे आपण म्हणतो अजय गोगावलेने ते गाणं गायलं आहे. राघू चंद्र कोराना मैना देते आवताना. पण मी रमलो नाही सिनेमामध्ये. बरं. माझ्या आवाजातलं पण एक गाणं आलं जेव्हा सगळ्या भागामध्ये दुष्काळ पडला होता. जन्मोजन्मी राबणाऱ्या कोणबटाची ही कहाणी नावाचं तहानचं जे गाणं आलं ते गाणं माझं होतं. त्याला पुरस्कार पण मिळाले. पण मी सिनेमामध्ये रुळलो नाही. जिनं फाडतं या तिथंच ओवा धागा, बाई दुःखाच्या कष्टानं लिपावे भेगा, ही खूप सिनेमानं कविता मागितली गेली. मी म्हणालो की नाही, मी आधी सिनेमा बघेल तुमचा, मग सिनेमा तुम्हालाही देईन मी, अन्यथा देणार नाही मी. इथे थांबवतेय. आत्ता म्हणालात की तुम्ही सिनेमामध्ये रमले नाहीत. काय कारण होतं की सिनेमा जगतापेक्षा जास्त तुम्हाला कवितेचं विश्व भावलं, किंवा अशी काही दरी या 2 गोष्टींमध्ये आहे का? दरी प्रचंड आहे, पण ती दरी सांधायला लागेल आपल्याला. मला असं वाटतं की मंगळवेढ्यामध्ये प्रशांत मोरे येतोय म्हटल्यावर जी गर्दी होते आणि जी दाद मिळते ना, म्हणजे महिना कविता म्हणतात शर्ट फाडतात, शर्टच फाडून टाकतात वेड्याच्या झटक्यामध्ये असा करून. ती दाद तुम्हाला सिनेमाच्या लोकांमध्ये नाही मिळणार. ते सिनेमामध्ये तू पण गेलीस तुझ्या लक्षात येईल, फार हसावं लागत नाही. अच्छा अच्छा छान आहे. किंवा तो जोश कदाचित असं सगळं सुरू होतं ना, ते नको आहे मला. मी पण सिनेमा करतोय आता सिनेमा करणार मी वर्षभरामध्ये. तिरडी नावाचा सिनेमा येईल आपला. त्याचं लेखन माझे, कथा पटकथा संवाद, गीत लेखन, दिग्दर्शनही माझंच असेल, निर्मिती आपली असेल. ते सगळं त्याच्या मार्गाला लागलो आहे. पण ते करत असताना मला माणूसपणाचं प्रचंड भान आहे. मी सिनेमा करेल ना तर चौकातला करेल. आपल्या चौकामध्ये जी मुलं बसलेली असतात ना, ज्यांना टुकार म्हणतो आपण, पण एखादे माणूस मेला की तेच पळत जातात ना. फ्लॅटमधला मुलगा येणार नाही, तो पुस्तक बंद करेल पण तो सांगेल मम्मी माहीत नाही काय घडलं तिकडे, पण आवाज झाला मोठ्याने, जाऊ दे दरवाजा बंद कर. चौकात असलेली पोरं नाही म्हणणार, चौकात आले चल रे पळ रे काय झालं बघूया आपण, जातील ते आणि मदतीला उभे राहतील. तर तिरडीमध्ये अशी सगळी लेकरं मी घेतलेली आहे. त्या लेकरांना घेऊन तो सिनेमा करायचा आपल्याला. प्रेत बांधणाऱ्या माणसाची गोष्ट फार गरज आहे. करोनाची महामारी येऊन गेली पूजा, तर माणसं जवळच्या माणसाला स्पर्श करेनात. इतके वाईट नव्हतो कधी आपण, इतके वाईट होतो का आपण? वडिलांचं प्रेत आहे ते दिसतंय आणि तो म्हणतो की नाही यार मला करोना होईल, मी हात लावणार नाही. हे पण तर फार वाईट आहे आपल्याकडे. इतक्या वाईट पद्धतीने माणसं वागायला लागली, हे कसं काय? मग तुझे म्हणाले की मला भान आहे, त्याचं कारण असं आहे मी सोसलंय ते सगळं. मी सोसलंय की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. माझ्या कवितेमध्ये तेच लिहिलं ना, कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले. कुठे भेटलो आपण, पण किती जिव्हाळ्याचे झालो ना, कुटुंबाचे झालो की नाही? नक्कीच. सीताराम, माझी कविता ऐकायला सीताराम असेल, भरतदादा असेल, हे मंगळवेढ्यात येतात. हे वेड्यासारखे दूरदूरच्या सगळ्या गावांमध्ये येतात. रात्रभर ते कविता ऐकून मग सगळं जागरण करून मग दुसऱ्या दिवशी परत प्रवास करायचं. ही काय गोष्ट असते? कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले, कुठेतरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले. घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले,
घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले, आधाराची धार गेली दोन्ही काठ सुने सुने, आटलेली नदी धुते जीर्ण फाटलेले धुणे, नवे किती काय मागू हो, नवे किती काय मागू, दुःख जुने साचलेले, घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले. बालपणामध्ये मी जेव्हा मालेगाव सोडलं ना आणि नवापूरच्या प्रवासाला निघालो, बस स्टँडवर सगळं कुटुंब आलं होतं. फायर स्टेशन बिल्डिंग हे बस स्टँडच्या समोर होती. सगळं कुटुंब आलं, मला गाडीत बसवलं, सगळ्यांचे डोळे पालवत होते, हात असे हालत होते. आता कोणाचाही हात हालत नाही, रोज प्रवास करतो मी, डोळे तर अजिबात पालवत नाही. म्हणतात की पोहोचला की मिस कॉल दे, फार जास्त बोलण्याची तसदी पण घेऊ नको, मिस कॉल दे, आम्हाला कळेल पोहोचलास तू. कसा पोहोचा, असा खांद्यावर पोहोचला की सरळ पोहोचला, हे याच्याशी काही घेणं देणं नाही. तुझा हालणारा हात असा कसा स्तब्ध झाला, देह सांगाडा उरला, श्वास श्वासानेच नेला, मेलो मेलो म्हणताना हो, मेलो मेलो म्हणताना रीते जगणे उरले, घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले, तुला कसे सांगू माझे खुळ्या जगण्याचे बळ, आत आत लपवले किती अपमानी छळ, दुःख गणगोत जाणू माझे वेदनेचे कुळ, आसपास ओल तरी का ठिणगी झाली जाळ, आसपास ओल तरी का ठिणगी झाली जाळ, अंगणात चिमणीने हो, अंगणात चिमणीने आसू आसू टिपलेले, घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले. सरते शेवटी मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की नवोदित कवी असतील किंवा या काव्यक्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं असतील आणि प्रेक्षक वर्ग, या सगळ्यांना तुम्हाला एकंदरीत काय संदेश द्यायचा आहे या माध्यमातून? फक्त सांगतो की माणसासारखे वागा, माणसासारखे जागा, बाकी दुसरं काही नको. करोना महामारी पचवली आपण, मी तर त्यातून गेलो आहे, मी पचवलाय करोना. खूप सुंदर पद्धतीने समृद्ध व्हा, स्पर्श करा एकमेकांना, एकमेकांच्या जवळ या, दूर जाऊ नका. खांद्यांची गरज आहे. वामनदादा कर्डक नावाच्या महाकवीने खूप सुंदर लिहून ठेवलं आहे की दोघांच्या गावांचे अंतर जरी आहे, दोघांच्या गावांचे अंतर जरी आहे, तू माझा मी तुझा खांदेकरी आहे. पाण्याची लाट तू पाण्याची लाट मी, पाण्याची लाट तू पाण्याची लाट मी, सांग असल्यास सागरी कुठली दरी आहे, तू माझा मी तुझा खांदेकरी आहे. भावंडांसारखे जगूया, भावंडांसारखे वागूया. महामारी नावाची गोष्ट जी आली ना, ही आपल्याला माणूस पण शिकवण्यासाठी आली, आपण माणसापासून दूर जाण्यासाठी नव्हे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. कुटुंब इतकी विलक्षण पद्धतीने विलग होत आहे, ते करोना नावाचं ती जे काही दाखवत आहे ते आहे किंवा नाही हे पण लोकांना नीट कळलं नाही आहे, डॉक्टरांना कळलेलं नाही आहे. आणि आपलीच माणसं माणसांपासून इतकी दूर चालली आहेत. उंबरठा नावाची गोष्ट जी आहे, उमरा नावाची गोष्ट जी आहे, ओसरी नावाची गोष्ट जी आहे, हे फार बकाल करून टाकले आपण. माझी विनंती आहे की माणूस आहोत आपण, माणसाचा गुणधर्म पाळूया. आपल्यासाठी खूप संत, खूप विचारवंत, सगळे प्रबोधनातले वारकरी जे झिजले आपल्यासाठी, त्यांच्या अक्षरांचं धन जे आहे ना ते आपण लुटूया आणि माणसासारखे वागूया. नक्कीच. असं म्हणतात की प्रत्येक निगेटिव्हिटीमध्ये एक पॉझिटिव्हिटी दडलेली असते. गरज असते ती फक्त त्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे आपल्याला बघण्याची. तर मला एक तुमची कविता जी खूप भावते की जिनं फाटत या जिथं तिथंच ओवावा धागा, बाई दुःखाच्या कष्टाने लेपावा धागा. तर खास आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण तुमच्या या कवितेनं या विशेषांकाची समाप्ती करूया. खरं तर उभ्या महाराष्ट्राने या कवितेवर प्रचंड प्रेम केलं. इतकी ताकद दिली या कवितेने. काही लोकांच्या अनुषंगाने, काही विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ही कविता त्यांच्या जगण्याची प्रार्थना झाली. आणि जेव्हा कविता जगण्याची प्रार्थना होऊन जाते तर याच्यापेक्षा वेगळी गोष्ट काहीच असू शकत नाही. माझ्या कविता किती अभ्यासक्रमात आहे त्याच्यापेक्षा किती लोक जीवनात उतरले आहेत याच्याकडे मी जास्त बघतो, याचं भान मी ठेवतो आणि त्या पद्धतीने मी जगायचा किंवा वागायचा प्रयत्न करतो. पूजाने सांगितली तीच कविता उभ्या महाराष्ट्राला आवडते, तीच कविता तुमच्या पुढे ठेवतो. कविता अशी आहे. जीन फाटत या, जीन फाटत या,
जीन फाटत या तिथंच ओवावा धागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा कधी उन्हाला द्यावा आधार कधी उन्हाला द्यावा आधार गाव बुडणारा सोसावा पूर गाव बुडणारा सोसावा पूर काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून बोरी बाभळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा इथं जाळते नात्यांची झळ इथं जाळते नात्यांची झळ होते जीवाची गाहोर पळ होते जीवाची गाहोर पळ सार हातच देऊन पुन्हा उन्हाच होऊन कोण पराया कोण सगाग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. कवितेच्या शेवटच्या ओळी तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलसाठी. माझं घावना मायाळू गाव माझं घावना मायाळू गाव तुझ्या विशीत रोजही धाव तुझ्या विशीत रोजही धाव तुझं म्हणून गोड मानून तुझं म्हणून गोड मानून ठेव ओसरीत थोडी जागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा कष्टानं लिपाव्या भेगा कष्टानं लिपाव्या भेगा.